बातमी अभिनेत्री प्राजक्ता माळी आज मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जाते। प्राजक्ता माळींनी मुख्यमंत्र्यांकडे भेटीची वेळ सुद्धा मागितलेली होती। आमदार सुरेश धस यांच्या संदर्भात तक्रारीसाठी ती भेट घेणार असल्याचं कळतंय। काल सुद्धा अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने पत्रकार परिषद घेतली आणि सुरेश धस यांनी माझी जाहीर माफी मागावी अशी मागणी केलेली आहे। इतकंच नाही तर त्यांनी महिला आयोगामध्ये सुद्धा तक्रार दाखल केलेली आहे। त्यावर चाकणकरांची सुद्धा प्रतिक्रिया आली आणि याच संदर्भात आज त्या फडणवीस यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जाते। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी पंकज आपल्या सोबत आहेत। पंकज, मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जाते। प्राजक्ता माळींनी जी वेळ भेटीची मागितलेली होती ती मिळाली आहे का, काय तपशील आहे? प्राजक्ता माळी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संध्याकाळच्या आसपास भेटण्याची शक्यता आहे। आमदार सुरेश धस यांनी त्यांच्याविषयी केलेलं वक्तव्य, केलेले आरोप या बाबतीत त्यांची तक्रार करण्यासाठी त्यांना जी आहे ती भेट घ्यायची आणि मुख्यमंत्र्यांनी आजची वेळ दिल्याचं समजतंय। फक्त संध्याकाळी किती वाजता भेटणार हे नक्की नाहीये, मात्र संध्याकाळी 6च्या नंतर ही भेट होण्याची शक्यता आहे। निश्चित पंकज, ताजी माहिती घेऊ, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर प्राजक्ता माळी आज मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जाते आणि आमदार सुरेश धस यांच्याबाबत तक्रारीसाठी त्या भेट घेणार आहेत। अभिनेत्री प्राजक्ता माळी संदर्भात जे घडते ते क्लेशदायक असल्याचं महाराष्ट्राचे हास्यजत्राचे दिग्दर्शक सचिन गोस्वामींनी फेसबुक पोस्ट करत म्हटलंय आणि आमदार सुरेश धस यांच्या वक्तव्याचा सचिन गोस्वामी यांनी निषेध सुद्धा केलाय। प्राजक्ता माळीच्या समर्थनार्थ दिग्दर्शक सचिन गोस्वामी मैदानामध्ये उतरलेत। निर्माते नितीन वैद्य यांनी सुद्धा सुरेश धस यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांची फेसबुक पोस्ट काय आहे आपण एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। ज्या समाजात महिलांचा सन्मान राखला जातो तो समाज सभ्य समजला जातो। कलेचा आणि कलावंतांचा आदर जपणारा समाज सुसंस्कृत समाज असतो। प्राजक्ता माळी संदर्भात जे घडते ते निषेधार्ह आहे, क्लेशदायक आहे। आपण निकोप आणि सुदृढ समाजाचा आग्रह धरूया। आणि राजकीय वादामध्ये अभिनेत्रीचं नाव जोडणं सुरेश धस यांना शोभत नसल्याचं म्हणत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा सुरेश धस यांना खडेबोल सुनावल्याचं पाहायला मिळालं। सुरेश धस यांनी कोणत्याही महिलेची नाचक्की आणि बदनामी होईल असं बोलता कामा नये। मी सुरेश धस यांना स्वतः विनंती करणार असल्याचं सुद्धा पाटील म्हणाले। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रीचं चारित्र्य तिच्यावर शिंतोडे उडू नये याची नेहमीच काळजी घेतली, पण अशा काही अभिनेत्रींचं नाव जोडणं, सुरेशजी माझे मित्र आहेत, मी त्यांना फोन करून सांगणार आहे। मी 2 दिवस गुजरातमध्ये प्रवास होतो, ट्राय केला, लागला नाही, आज मी बोलणार आहे। सुरेशजी, कोणाही महिलेची एका अर्थाने नाचक्की होईल, बदनामी होईल असं आपण काही बोलता कामा नये।